पुढची बातमी पाहूयात। पुढची बातमी पुणे जिल्ह्यातून। पुणे जिल्ह्याच्या हवेली तालुक्याला आता मुसळधार पावसाने अक्षरशः झोडपून काढले। त्यामुळे रस्त्यांची मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आणि चाळण सुद्धा झाली आहे। ढगफुटी सदृश्य पावसाने थेऊर नायगाव रस्ता अक्षरशः खरडून नेलाय। रस्ता तुटल्याने नागरिकांच्या दळणवळणाचा प्रश्न सुद्धा आता ऐरणीवर आलाय। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अमोल दरेकर यांनी। पुणे जिल्ह्याच्या थेऊर आणि नायगाव रस्त्याला जो पावसाचा तडाखा बसलाय तो मोठ्या प्रमाणात बसलेला आपण या ठिकाणी पाहू शकतो की मोठ्या प्रमाणात या ढग सदृश्य परिस्थितीचा पाऊस या परिसरात झाला आणि हा रस्ता आहे जवळपास तो वाहून गेलेला आहे। मोठ्या प्रमाणात या ठिकाणी रस्त्याला तडे गेलेले आहेत। हे रस्ते पाहत असताना या ठिकाणी शेताची संरक्षण भिंत आहे ती अक्षरशः वाकलेली आहे आणि या पाण्याचा दबाव किती असू शकतो हे पाहत असताना या ठिकाणी केळीची जी बाग आहे तिथून केळीच्या झाडांची जी झाडं आहे ती उन्मळून पडलेली आहे। या पावसाच्या पाण्याचा प्रवाह इतका मोठा होता की या शेताला जे सिमेंटचे भिंत होती ती सुद्धा या ठिकाणी कोसळलेली आहे आणि या पाण्याच्या प्रवाहाबरोबरच या मोठ्या प्रमाणात या पिकाला फटका बसलेला आहे। हा जो परिसर पाहिला तर तसं तर या उरुळी कांचन थेऊर परिसराला जोडणाऱ्या ओढ्यांचा जो परिसर आहे तो हा परिसर आहे आणि नायगाव परिसरातून या भीमा नदीला परिसराला जोडत असताना या मुळा मोठा नदीकडे जाणाऱ्या पाण्याचा हा प्रवाह आहे। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस बरसत असताना अचानक ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने नागरिकांची मोठ्या प्रमाणात तारंबळ उडाली। पशुप्राण्यांचा या ठिकाणी मृत्यू झालेला आहे। अनेक मुक्या जनावरांना आपला जीव गमवावा लागला आहे। या ठिकाणी मनुष्यहानी जरी झाली नसली या ठिकाणी PMRD अग्निशामक दल असेल किंवा PDRF च्या जवानांनी रेस्क्यू टीम करत 70 जणांना आपल्या सुरक्षित स्थळी हलवलेलं आहे। या ठिकाणी प्रशासनाच्या वतीने खबरदारी घेण्यात आलेली आहे। त्यांना या ठिकाणी जेवणाची व्यवस्था जरी केली असली तरी जीवनावश्यक वस्तूंचं मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान होताना पाहायला मिळत आहे। अमोल दरेकर, जय महाराष्ट्र, थेऊर, पुणे।